छत्रपती एज्युकेशन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आय एम फोर्थ MBBS स्टुडंट फ्रॉम जेएमसी. या व्हिडिओमध्ये आपण एक सर्वात महत्त्वाच्या गोष्टीवर बोलणार आहोत, ते म्हणजे महाराष्ट्रामधील व्हेटरनरीची फर्स्ट राऊंडची लिस्ट आलेली आहे, त्याबद्दल माहिती घेणार आहोत. तर बघा, अलॉटमेंट लिस्ट झालेली आहे, आजच जाहीर झालेली आहे. तर त्यामध्ये जे आहे तुम्हाला पहिल्यांदा बघू शकता तुम्ही, रिजन वाईज लिस्ट आलेली आहे. ही ई रिजनची लिस्ट आहे पूर्णपणे. त्याच्यानंतर ही बी रिजनची आहे. ए रिजन मध्ये 99 विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलेलं आहे फर्स्ट राऊंडला. बी रिजन मध्ये 56. त्यानंतर बोलायचं झालं सी रिजन मध्ये जे आहे, सी रिजन मध्ये 33 आणि डी रिजन मध्ये जवळपास 85 विद्यार्थ्यांना फर्स्ट राऊंडला कॉलेज मिळालेले आहेत. तर थोडक्यात जर सांगायचं झालं तर ए रिजन मध्ये फक्त आणि फक्त आता जर सेकंड राऊंडला बघायला गेलं तर टोटल 103 सीट होत्या, त्यापैकी 99 विद्यार्थ्यांना भेटले, म्हणजे जवळपास 4च सीट रिमेन व्हॅकंट आहेत नेक्स्ट राऊंडसाठी. त्यानंतर जर बोलायचं झालं तर कॅटेगरीनुसार कोणत्या कॅटेगरीला आहे तर ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बोलूया त्याबद्दल. बी रिजन मध्ये टोटल 56 विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेले आहे. तर 56 विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेले आहे. त्याचं बी रिजन मध्ये जे सीट मॅट्रिक्स होतं की नाही, त्याबद्दल पण माहिती घेणार आहोत आपण. बी रिजन मध्ये टोटल जे सीट होते 56 होते आणि 56च विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेले. कदाचित आता सेकंड राऊंडला काय होईल काही बघावं लागेल आपल्याला. त्याच्यानंतर सी रिजन मध्ये टोटल जे आहे टोटल 33 कॉलेज होते. तर 33 विद्यार्थ्यांना कॉलेज मिळाले. टोटल 36 सीट होते, याच्यामध्ये 3 सीट वॅकंट राहिलेले जवळपास. कॅटेगरीनुसार नेक्स्ट राऊंड मध्ये नक्की बोलेल. त्यानंतर डी रिजन मध्ये 85 टोटल विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेले, त्याच्यामध्ये टोटल 86 सीट होते यावेळेस रिजन कोटासाठी, त्याच्यामधली एकच वॅकंट राहिलेली आहे. तर अशा कमीत कमी 5 प्रत्येक ठिकाणी, म्हणजे ए रिजन मध्ये 3, बी रिजन मध्ये 0 दिसत आहे, तसंच सी रिजन मध्ये पण 3 आहेत आणि डी रिजन मध्ये 1 आहे. अशा एवढ्या सीट रिमेन राहिलेल्या आहेत प्रत्येक कॅटेगरीनुसार. आता याच्यामध्ये जर काही विद्यार्थ्यांचं जर तुमचा डॉक्युमेंट वगैरे चूक असले तर त्याच्या खालच्या विद्यार्थ्याला प्रॉफिट होऊ शकतो. त्यामुळे कट ऑफ मध्ये सेकंड राऊंड मध्ये तर जास्त तर फरक पडणार नाहीये, एवढं लक्षात असू द्या. त्यानंतर तुमचं जे अलॉटमेंट लेटर आहे ते तुम्ही डाउनलोड करू शकता इथून. तुमचं जे काय लॉग इन आयडी आणि हे डाउनलोड केल्यानंतर तुमच्या समोर असं व्यवस्थितरित्या तुम्हाला येऊन जाईल की तुमचं नेम, मेल, ऍप्लिकेशन हे सर्व तुम्हाला व्यवस्थित येऊन जाईल की तुम्हाला कोणतं कॉलेज भेटले काय नाही, असं डाउनलोड करू शकता तुम्ही तुमच्या रिजनचा कट ऑफ बघा. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की त्याबद्दल माहिती घेणार आहोत. तर सर्वप्रथम चला आता आपण बघूया की जॉईनिंग लेटर कसे करायचं जमत असेल बघा. तर तुम्हाला जे याची जॉईनिंग आहे, एक मिनिट, याची जॉईनिंग आहे बघा. द फॉलोइंग कॅन्डिडेट आर इन्फॉर्म टू रिपोर्ट द अलाउटेड associate dean of the concerned allotted college on before 7/8/2025 up to 3 p.m. along with the printed copy of allotment letter to be downloaded from the website, and all essential original certificate with set of self-attested Xerox copy, and required admission fee to be paid in online mode of credit debit card at the time of reporting the allotted college. Filling which is claim for the admission will be the fortified. Extension for joining period will not be permitted in any case. म्हणजे तुम्हाला जे तुमची जॉईनिंग 7 तारखेपर्यंत करून घ्यायची, कोणी हालतीमध्ये तुम्ही तुमची जॉईनिंग एक्सटेंड करून घेऊ शकत ना, किंवा नंतर मी जॉईन करतो तसं नाही जमणार. तुम्हाला 7 तारखेपर्यंत तुम्ही तुमची जॉईनिंग करून घ्यावं लागेल. ऍडमिशन फीस जी आहे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने पे करायला जमते. त्याची ऍडमिशन फी जर तुमची ओपन कॅटेगरी असेल तर तुम्हाला 62,635 ऍडमिशन फी आहे, आणि रिझर्व्ह कॅटेगरी असेल कोणती पण तर तुम्हाला 26,135 एवढी जी आहे ऍडमिशन फीस पे करावी लागणार ऍडमिशनच्या वेळेस. अजून एक सर्वात महत्वाचा प्रश्न पडलेला असेल डी रिजन वाल्यांना आणि ए रिजन वाल्याला, की सर मला कॉलेज पाहिजे होतं. समजा ए रिजन वाल्याला कॉलेज पाहिजे होतं नागपूर, पण तुम्हाला फर्स्ट राऊंड मध्ये भेटले अकोला. तर आता नागपूरसाठी मी काही सेकंड राऊंड साठी जाऊ शकतो का, अपग्रेड होऊ शकतो का, याच्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो. तर बघा, once the seat is allotted as per the candidate first preference for region or state quota round, the candidate does not report to the college within the stipulated period of the time mentioned in the allotment letter, her candidate will be the cancel for next round. जर तुम्ही 2 प्रेफरन्स दिलेले असेल आणि जर तुम्हाला पहिलेच प्रेफरन्स, समजा फॉर एक्झाम्पल ए रिजनच्या विद्यार्थ्याबद्दल बोलत आहे आणि डी रिजनच्या, तर ए रिजनच्या विद्यार्थ्यांना पहिली प्रेफरन्स नागपूर दिलेली आहे, दुसरी अकोला दिलेली आहे. जर त्याला
नागपूर जर पहिलं प्रेफरन्स भेटली असेल तर त्याला ते कॉलेज घेणंच आहे. पण जर त्याला ते अकोला जर कॉलेज भेटला असेल तर तो सेकंड राऊंड साठी जाऊ शकतो. हे त्यांच्या ब्राउचर मध्ये दिलेले आहे. तरी पण तुम्ही कॉन्टॅक्ट करून एकदा कन्फर्मेशन करून घ्या की, आणि तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर कुठे भेटेल ते पण मी सांगतो. तर बघा, हे पूर्ण वाचून घ्या. Whereas if the seat is allotted as per candidate second preference and onward, the candidate does not report to the college, his year candidate will be the considered for the next round of admission based on vacancy. ते काय म्हणाले, जर तुम्ही फर्स्ट राऊंडला वेअर इफ द सीट अलॉटेड इन द एज पर द कॅन्डिडेट सेकंड प्रेफरन्स अँड ऑनवर्ड द कॅन्डिडेट डज नॉट रिपोर्ट टू कॉलेज, इज युअर कॅन्डिडेट विल बी द कन्सिडर्ड फॉर द नेक्स्ट राऊंड ऑफ ऍडमिशन. ओके, म्हणजे तुम्हाला जे आहे का नेक्स्ट राऊंड साठी जायचं आहे. जर तुम्हाला पहिली सोडून कोणती पण दुसरी तिसरी प्रेफरन्स जर भेटली असेल तर तुम्ही नेक्स्ट राऊंड साठी जाऊ शकता. एवढं लक्षात असू द्या. तर ही आहे थोडक्यात माहिती. पण तरी पण तुम्ही एकदा युनिव्हर्सिटीशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमचं जे आहे का नाही संवाद साधून द्या. युनिव्हर्सिटीला कॉन्टॅक्ट कसा करायचा, तरी बघा नोटिफिकेशन आलेली आहे, इथे तुम्ही जाऊ शकता. त्याच्यानंतर तुम्हाला खाली असे पूर्ण युनिव्हर्सिटीचे, जसे की नागपूरचा कॉन्टॅक्ट नंबर आहे, त्याच्यानंतर मुंबईचा कॉन्टॅक्ट नंबर आहे, KNP कॉलेज ऑफ शिरवल. तुम्ही तुमच्या कॉलेजला कॉन्टॅक्ट करा आणि नंतरच तुमचं जॉईनिंगला जा. उद्यापासून तुम्हाला 7 तारखेपर्यंत जॉईनिंग करायचा टाइम आहे. त्यानुसार तुम्ही तुमची जॉईनिंग करू शकता. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये प्रत्येक कॉलेजचा काय कट ऑफ राहिला या वर्षीचा फर्स्ट राऊंडचा त्याबद्दल माहिती घेणार आहोत. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बोलूया. या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.